हॅलो, घोरपडी साहेब 15 मिनिटात पोहोचतात स्पॉटवर. आउट. साहेब, हे जगन्नाथ पाटील. मृत्युंजय बंगल्याचे इस्टेट एजंट. हो साहेब. दिसतंय ते. बोला. साहेब, बरीच वर्ष झाली मृत्युंजय बंगला माझ्याकडे आहे विकायला. खूप प्रयत्न केले हो साहेब, पण कोणीच विकत घेत नाहीये. शेवटी तो बंगला मी लिलावात काढला साहेब. साहेब, त्यासाठी तुमची परमिशन नाही मिळाली. तुम्ही लेखी पत्र जमा करा, परमिशन मिळून जाईल. थँक्यू साहेब. एक गोष्ट लक्षात ठेवा, बंगला जरी लिलावात निघत असला तरी ही केस सॉल्व्ह होईपर्यंत आमचा तपास सुरू राहणार. चालेल साहेब. साहेब, तुम्हाला एक सांगायचं होतं. बंगल्यात एक बाई आली होती. कसली तरी पावडर गेट जवळ टाकत होती. भाई, हो साहेब. अहो, मी मध्ये गेलो ना, तिथून निघून गेली ती. शिंदे, लक्षात येते का? ही बाई गार्गी असू शकते आणि ज्या अर्थी ती बंगल्यात शिरली आहे त्या अर्थी तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असणार. तुम्ही एक काम करा, ताबडतोब बंगल्यावर जा आणि तिथनं मला फोन करा, चौकशी करू. ठीक आहे. वाघमारे, त्यांच्याकडनं त्या बाईचं वर्णन नीट लिहून घ्या. हो साहेब. या तुम्ही. अहो, कशी दिसतीये ही साडी? तुमच्या आत्याने दिली होती आहेर म्हणून. मस्त. मी काय बोलले ऐकलत तुम्ही? ऐकलंय ग बाई. मग सांगा बघू, ही साडी कोणी दिलीये? अगं मीच नाही का दिली आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला? मग बघितलं हे असं करता तुम्ही. आणि मग मलाच म्हणता की मी सारखी भांडते तुमच्याशी म्हणून. जाऊ दे ना आता. जाऊ दे? ठीक आहे, जाऊ दे मग. आत मेथीची भाजी ठेवली ओट्यावर, ती जरा निवडून ठेवा. काय झालं? नाही निवडायची आहे भाजी? ठीक आहे, मग मी निवडते. पण मग तुम्ही मार्केटला जाऊन सामान घेऊन या. नको, मला ना आज कुठेही बाहेर नाही जायचंय ग. मी निवडतो भाजी. जा तू. ठीक आहे, मग मी जाते. भाजीचं जरा लक्षात ठेवा. आता हे काय आलंय? अहो जरा इकडे या. तर काय आहे? हे बघा जरा काय आलंय ते. हा, बघतो. मी जाऊन येते. बर. आणि जरा लवकर या. भाजी निवडायला सांगते. हा बाबा, बोला. हॅलो बाळा गार्गी, तू फार कामात नाहीयेस ना आता? ऍक्च्युली आहे मी थोडी बिझी, पण तुम्ही बोला ना. कसं आहे ना बाळा, एक लेटर आलंय ग आपल्या घरी. लेटर? कसलं? त्याच्यात लिहिलंय की गार्गीला तो कार्यक्रम करण्यापासून थांबवा. ती जे काही करते ते चांगलं नाहीये आणि तिचं त्यात भलं नाहीये वगैरे. ओके. हे असं लेटर कोणी पाठवलं असेल? नाही माहित मला. पण बाबा, तुम्ही फार विचार नका करू. अगं पण कदाचित काही लोकांना माझं काम आवडत नसेल म्हणून असेल. आणि आता एक लेटर आलंय. कदाचित काही दिवसांनी असे खूप लेटर्स येतील. बरं, पण तू जरा काळजी घे हा बाळा. हो बाबा, पण तुम्ही प्लीज त्या लेटरचं टेन्शन घेऊ नका. हो. हा, आणि आज मला एका लोकेशनला जायचंय, सो मला घरी यायला उशीर होईल. पण तुम्ही प्लीज काळजी करू नका, माझ्याबरोबर माझे टीममेट सुद्धा आहेत. बर, ठीक आहे. ओके, ठेवू फोन. हा, ठीक आहे बाळा, काळजी घे. हा, बाय. बाय. एक चल बाजू.
कुठे आहे तो तुमचा संजय सर? हा, कुठे आहे कुठे? अरे काय माझ्या मुलाला घरदार आहे की नाही? रात्र दिवस त्याला इथेच बसवून ठेवलेला असतो. हा, आणि तुम्ही तरी घरी जाता का की तुम्हालाही तो इथेच बसवून ठेवतो? हा, कुठे आहे कुठे? आई, तू इथे काय करतेस? तुझ्या त्या संजय सरला भेटायला आले. अगं पण तू ऑफिस मध्ये काय करतेस? तुला सांगितलं होतं ना आज तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचंय, तरी तू का आलास ऑफिस मध्ये? आई अगं ऐक ना, शांत हो जरा. एनी प्रॉब्लेम? सर ते ऍक्च्युली सर तुम्हीच ना ते संजय सर? अहो तुम्हाला काहीच वाटत नाही? तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलाला घरदार नाहीये, रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, केव्हाही त्याला ऑफिस मध्ये बोलवता, काहीतरी तुम्हाला वाटतं? अहो पण माझं काय ऐकू, तुमच्यामुळे सगळं होतंय. अहो काय बोलताय तुम्ही? अरे एक मिनिट प्लीज, एक मिनिट. आई तू इकडे कर. आई प्रॉब्लेम काय तुझा? तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला माझ्या मुलाचं भलं व्हावंसं वाटतंय रे. हा संजय, तुला बैलासारखं राबवून घेतो आणि मी ते शांतपणे बघत राहायचं. आई हे बघ, तू प्लीज शांत हो. हा, तू घरी जा, आपण घरी जाऊन बोलू. जाणार नाही घरी, आपल्याला मुलगी बघायला जायचंय. चल. अगं मुलगी, आई मुलगी बघायची गरज नाहीये. गर्लफ्रेंड आहे माझी. तुला गर्लफ्रेंड आहे? बोला नाहीस ते मला? हा, इथे आहे ऑफिस मध्ये? नाव काय तिचं? काय करते ती? कुठे राहते? कुठली आहे? चल ना. आई ही अगं, आपण घरी जाऊन बोलूया ना. हा बस चल ना, आपण तिच्याच घरी जाऊया. चल. आई अगं आता नाही, मला काम आहे, मी नाही येऊ शकत. नाही येऊ शकत? ठीक आहे, तुझा कोण तो संजयला झाडूनच येते आता मी. सॉरी, मी येतो. चल चल. चल 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 चल. हाय गार्गी. हाय, काय कुठे सगळे? निघायची तयारी करायची आहे ना आपल्याला? नाही ना, लोचा झालाय ना. काय झालं? निलय दादाचं काहीतरी काम निघालं म्हणून तो घरी गेलाय, आणि रुचिताच्या पोटात दुखतंय त्यामुळे ती पण घरी गेलीये. आणि हो, तो आपला सॅड्रिक आहे ना, त्याच्या मम्मी पप्पाच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे ना, तो काय थांबतोय? तो पण गेला वसईला. मग काय आपण दोघांनीच जायचंय का? नाही ना, आपल्याला पण नाही जमणार ना. काय? ते आपल्या आज साई भांडार आहे ना, आपल्याला तर तिथे जावंच लागणार ना, नाही तर अक्का लालबाग येईल मला घेऊन जायला. बरं ठीक आहे, मग एक काम करू, आपण आजचं स्किप करूया. हा, आणि परवा सोमवारी जाऊया, चालेल? हा, समोर चालेल आपल्याला. ग्रेट, ठीक आहे. पण हॅलो, आम्ही नसताना तू एकटी जाऊ नकोस तिथे. तू वेडा आहेस का? हा, आपण सगळे मिळून हे प्रोजेक्ट करतोय ना, त्यामुळे जेव्हा सगळे टीम मेंबर्स असतील तेव्हाच जायचं. एक जरी टीम मेंबर मिसिंग असेल ना तरी ते स्किप करायचं. ओके चल बाय, मी निघतो आता, तू पण घरी जा लवकर. ओके ओके, चल बाय. बाय. हॅलो. हा सारा मॅम. काय ग, झाली खरेदी? अगं हो, आत्ताच आले. बस ना. अहो, टाकलाय चहा, टाकलेला आहे, 5 मिनिटात मिळेल. जरा आणखी एक कप चहा वाढवा, किरणला देखील तुमच्या हातचा चहा प्यायचा आहे. येस मॅडम. काय ग, भाऊजींना कामाला लावलंस? अगं आज दुसरा शनिवार आहे, सुट्टी आहे, म्हणून म्हटलं जरा करू देत काम. करतोच आहे. अगं भाजी पण निवडून ठेवली आहे मेथीची. हा, आणि हो अगं, मगाशी गार्गीशी बोलणं झालं, तिला आज काहीतरी उशीर होणार आहे म्हणाली, काय नवीन लोकेशनला जाणार आहे म्हणाली. नवीन लोकेशन? काही नाव सांगितलं का तिने? नाही, तसं नाव वगैरे काही सांगितलं नाही. ठीक आहे, आलोच. हाय. 100 वर्ष आयुष्य. आता तुझंच नाव घेतलं होतं आणि तू हजर. हो, अगं आजचं काम कॅन्सल झालं ना, म्हणून लवकर आले. अहो, आणखी एक कप चहा वाढवा, गार्गी पण चहा घेणार आहे. हो. वाव, तुम्ही दोघी जणी इथे बाहेर बसलाय आणि बाबा चहा करतायत. लक्की. आ काय ग, आज लवकर आलीस? स्वाती ती आत्ताच आली आहे ना,
कशाला बोलतेस तिला? मावशी काय झालं? काही नाही, जा तू फ्रेश हो. मग गरम गरम चहा पीत आपण खूप गप्पा मारू. चालेल, आलेच. हा, तिला भूक पण लागली असेल ग. मी तिच्यासाठी काहीतरी करते. आलेच. बरं झालं गार्गी तिथे न जाता परत आले. असंच होऊ दे देवा. गार्गीला त्या गोष्टीपासून लांबच ठेव. वा विजय वा, खूप गर्दी जमली मृत्युंजय बंगल्याच्या लिलावासाठी. तर मी खूप प्रयत्न केले पण पब्लिक याला तयारच नाहीये. ते एकाला तरी घेऊन यायचं ना. तो कस्टमर बोलेल ना त्या किमतीत हा बंगला विकू त्याला आपण. तर बाहेर बघा ना एवढी गर्दी जमली पण आत याला कोण तयारच नाहीये. कशाला जमले बाहेर गर्दी? ह्या लिलावात हा मृत्युंजय बंगला कोण घेतंय बघायला. कोणीच घेणार नाही. गेला आजचा दिवस सुद्धा फुकट गेला. तुला सांगतो ह्या बंगल्याचं ना काहीच होणार नाही. जा जा गेट बंद कर. हो सर. $5 लाख. 5,01,000, 5,02,000, 5,03,000. फाईल दे. साहेब नाव काय तुमचं? क्षितिज निंबाळकर. अभिनंदन साहेब. ओ गॉड, कधी बरा होणार माझा पाय? कंटाळा आलाय मला या हॉस्पिटलमध्ये. पाय पण खूप दुखतोय. गॉड प्लीज सेव्ह मी. तू खूप दुखतोय का पाय तुमचा मॅम? नाही, टाइमपास करायचा ना म्हणून रडते. इडियट. सॉरी. हे नारळ पाणी घ्या म्हणजे बरं वाटेल. फेकून देते नारळ पाणी. कंटाळा आलाय मला, बोर होतय. चांगला शो मिळाला होता भासाभास, पण हे असं होऊन बसलंय. हो ना, काय बॅड लक. पण त्या गार्गीचं लक चांगलंय. माझं हे असं झाल्यामुळे शो तिला मिळाला असेल. बसली असेल आता शूट करत. अहो नाही, असं काही नाहीये. आतापर्यंत त्यांनी एकदा शूट केलंय. आधी मलाही माहित नव्हतं, पण माहिती काढल्यावर कळलं की ते आज मृत्युंजय बंगल्यावर जाणार होते शूट करायला आणि त्यांच्या टीम मेंबर्स पैकी काही जण नव्हते. सो मग त्यांनी जायचंच कॅन्सल केलं. रिअली? हो ना. तुम्हाला काय सांगू मॅम, त्यांच्यात एवढी एकी आहे ना की त्यांच्यापैकी एकाला जरी यायला जमलं नाही ना
तर सगळेच जण कॅन्सल करतात. आय न्यू इट. काय झालं? हात दे तू. आय न्यू इट टू. काय झालं? मला माहित होतं तुम्ही कधी ना कधी हात मागाल माझा. अरे इडियट, मला खाली उतरायचंय त्याच्यासाठी हात दे. या बाजूला ये ये. सॉरी सॉरी. आव. माझा फोन आहे तो दे. काय करताय तुम्ही? गंमत. म्हणजे आता मी तेच करणार जे गार्गीला हवं होतं. वाह आई, खूप छान झाला आजचा बेत. अगं रोजच छान बेत असतो, पण तूच वेळेत जेवायला घरी नसतेस. झाले तुझे टोमणे सुरू आई. सारा? हा सारा बोल. गार्गी, गार्गी तू कुठे आहेस? गार्गी, मला तुझी हेल्प हवी आहे. सारा काय झालं? गार्गी, मी इकडे ना मृत्युंजय बंगल्यात आले होते आणि ना आता मी तिकडेच अडकली आहे. काय? पण तू तिथे कशी काय गेलीस? गार्गी प्लीज हेल्प मी. गार्गी प्लीज. अगं हो पण. हॅलो हॅलो. काय ग, काय झालं? मावशी एकच मिनिट सांगते तुला. अरे अरे, हे घे, अजून एक खा, अजून एक खा. पण मला सांग ती मुलगी कोण आहे? आहे ग एक. एकच असणार काय? 10-12 असणार आहेत का? पण म्हणजे कोण आहे ती मुलगी? तिचं नाव काय? राहते कुठे? करते काय? सगळं सांग ना मला. बरं मी तिचा फोटोच बघते, थांब. आई फोटो नाही माझ्याजवळ. अरे मग नाव सांग ना. आई हे सगळं आपण नंतर बोलू ना, आधी जेवायला वाट. नाही नाही, हे घे, हे लाडू खा तू. तर अजून लाडू खा, अजून लाडू खा. पण मला तिच्याबद्दल सगळं सांग. बघ कसं आहे ना, माझी सून माझी वाट बघत असेल. उद्याच्या उद्या तिच्या घरी जाऊन तिच्या आई बाबांना भेटते. पुढची बोलणी करायला हवीत ना. आई आमचं आम्ही बघून घेऊ. हो, तुमचं तुम्ही बघून घेणार? एवढा मोठा झालास तू. घ्या, वाजला. घेऊ. हॅलो. हा निलय, दिनेश बोलतोय. हा बोल. काय नाही, सहज केलेला फोन. तुमचा एपिसोडचा शूट होता ना आज? कसला एपिसोड? ते मृत्युंजय बंगल्यावर जाणार होतात ना तुम्ही आज शूट करायला? हो ते आजचं कॅन्सल झालं, पण तू का विचारतोयस? नाही पण गार्गी मृत्युंजय बंगल्यावर गेली असं कळलं मला. बहुतेक एकटीच गेली असेल. एकटी गेली? चला अगं आई, मी जरा जाऊन आली. अगं मगाशी तर म्हणालीस आजचं काम कॅन्सल झालं म्हणून. हो आई, पण त्या साराने सगळा घोळ घालून ठेवलाय. ती अडकली आहे तिथे आणि तिच्या मदतीला मला जावं लागणार आहे. खाली कॅब थांबली. हा चल. गार्गी नक्की सांगशील का काय झालंय? मावशी मी सगळं सांगते, फक्त आल्यावर सांगते. ओके? अगं पण नेमकं काय झालंय ते तरी सांग आम्हाला. आई प्लीज, मी सगळं सांगेन फक्त आल्यावर. आता मी निघते. बाय. हा बाय. पाहिलंस कशी वागतीये ही मुलगी.